हॅलो एव्हरीवन, मी दीपाली पाटील, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. आज आपण मेकअपच्या सर्व स्टेप्स या डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे मेकअपचे नेक्स्ट येणारे व्हिडिओज हे तुम्हाला पाहायला मिळतील. चला आता आपण फर्स्ट स्टेप बघूया. CTM. C म्हणजे क्लिन्झिंग, T म्हणजे टोनिंग अँड M म्हणजे मॉइश्चरायझिंग. CTM तर क्लिन्झिंग का केलं जातं तर आपल्या चेहऱ्यावरती जी धूळ आहे, जे काही डस्ट आहे, स्वेटिंग झालेलं असतं ते सर्व रिमूव्ह करण्यासाठी आपण क्लिन्झिंग करतो. तर क्लिन्झिंग कशा प्रकारे करायचं, एकतर तुम्ही वॉटरने करू शकता, त्यानंतर एखाद्या वेट टिश्यूने करू शकता, त्यानंतर फेस वॉशने तुम्ही व्यवस्थित फेस क्लीन करून घेऊ शकता. त्यानंतर टोनर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ड्राय स्किनसाठी वेगळे असतात, त्यानंतर नॉर्मल स्किनसाठी, त्यानंतर ऑइली स्किनसाठी टोनर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं टोनर अवेलेबल नसेल, ॲज अ तुम्ही गुलाब जल हे सुद्धा टोनर म्हणून यूज करू शकता. त्यानंतर आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर आपण काय यूज करतो, जर कोणाची स्किन खूप जास्त ड्राय असेल, कोणाची स्किन जर खूप जास्त ऑइली असेल तर आपल्याला त्यासाठी मॉइश्चरायझर मेकअपमध्ये यूज करायचंच आहे. जर कोणी म्हणत असेल की माझी स्किन खूप जास्त ऑइली आहे तर मी मॉइश्चरायझर यूज करायचं का, तर हो, जरी तुमची स्किन ऑइली असेल तरीही तुम्हाला मेकअपमध्ये मॉइश्चरायझर यूज करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण मॉइश्चरायझरमुळे आपली स्किन ही हायड्रेट होण्यात मदत होते. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही ऑइल बेस किंवा जेल मॉइश्चरायझर यूज करू शकता, आणि जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही क्रीम बेस मॉइश्चरायझर यूज करू शकता. त्यानंतर आहे प्रायमर सुद्धा मेकअपमध्ये खूप जास्त गरजेचं आहे. प्रायमर वेगवेगळ्या प्रकारचे असतात, स्किन टाईपनुसार असतात. प्रायमर हे आपल्या स्किन आणि मेकअपमध्ये एक बॅरियर, एक भिंत निर्माण करण्याचं काम करतं. त्यामुळे प्रायमर लावणं खूप गरजेचं आहे. प्रायमरमुळे काय होतं तर मेकअप हा लॉंग लास्टिंग होण्यास मदत होते, म्हणून प्रायमर लावणं गरजेचं आहे. प्रायमर नंतर येतं करेक्टर. करेक्टर हे वेगवेगळ्या कलर्समध्ये असतात. जर तुमच्या अंडर आईजमध्ये जर जास्त ब्लॅक सर्कल्स असतील तर तुम्हाला ऑरेंज करेक्टर यूज करायचं आहे. ऍक्च्युअली ते ब्लॅक सर्कल्स नसतात, ते पर्पल कलरचे असतात, पण खूप जास्त प्रमाणात ते आल्यामुळे ते आपल्याला ब्लॅक दिसायला सुरुवात होते. तर ते हाईड करण्यासाठी तुम्हाला ऑरेंज कलरचं करेक्टर यूज करायचं आहे. त्यानंतर जर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतील आणि पिंपलचे रेड जर स्पॉट असतील किंवा रेड कलरचे डाग आलेले असतील आणि खूप जास्त फेअर स्किन असेल तर अशा स्किन टोनवरती तुम्हाला ग्रीन कलरचं करेक्टर यूज करायचं आहे. त्यानंतर करेक्टर यूज केल्यानंतर ते खूप जास्त प्रमाणात ब्लेंड करायचं नाही आहे, ते फक्त एक डॅब 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 करायचं आहे. करेक्टर नंतरची स्टेप येते ती फाउंडेशन. फाउंडेशन हे स्किन टाईपनुसार वेगळे वेगळे असतात. जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही वेगळं फाउंडेशन यूज करू शकता. जर तुमची ऑइली असेल किंवा कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही वेगळं फाउंडेशन यूज करू शकता. फाउंडेशन हे कसं निवडायचं तर तुम्ही लक्षात घ्या, जर तुमची स्किन फेअर असेल, तुमची स्किन मीडियम असेल, तुमची स्किन डार्क असेल तर कधी पण फाउंडेशन घेतल्यानंतर इथे स्वॅश करून घ्यायचं आणि मग फाउंडेशन चूज करायचं. कधीही आपल्या स्किन टोनपेक्षा खूप जास्त फेअर फाउंडेशन घ्यायचं नाही. खूप जणांना सवय असते की आपल्या स्किन टोनपेक्षा खूप जास्त फेअर फाउंडेशन घेतात आणि मग नंतर ते फाउंडेशन ग्रे होतं आणि मग मेकअप तुमचा काळा दिसायला लागतो. त्यासाठी केव्हा पण फाउंडेशन चूज करताना आपल्या स्किन टोनला मॅचच फाउंडेशन घ्यायचं, जेणेकरून मेकअप तुमचा ग्रे होणार नाही किंवा तुमचा मेकअप नंतर काळा पडणार नाही. ठीक आहे. फाउंडेशन नंतरची स्टेप येते ती ब्लशर. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ब्लशर यूज करू शकता. जर तुम्ही सेल्फ मेकअप करत असाल, कोणाला जर जास्त कलरफुल मेकअप नसेल आवडत तर तुम्ही ब्लशर स्किप करू शकता. त्यानंतर येतं कॉन्टरिंग. कॉन्टरिंग आपण का करतो तर आपल्या फेसला शेप देण्यासाठी. कोणाला हायलायटर सुद्धा जर तुम्ही सेल्फ मेकअप करत असाल तर अकॉर्डिंग टू तुम्हाला जर नसेल आवडत हायलायटर तर तुम्ही ते स्किप करू शकता. त्यानंतरची स्टेप येते आहे आपल्याला मेकअप फिक्स करायचा आहे. खूप जणांकडे कॉम्पॅक्ट अवेलेबल असतात किंवा तुम्ही जर बनाना पावडर यूज करत असाल तर तुम्ही बनाना पावडर किंवा ट्रान्सल्युशन पावडर तुम्ही यूज करू शकता. ट्रान्सल्युशन पावडर ही व्हाईट कलरची असते. तर एखादा ड्राय ब्युटी ब्लेंडर घेऊन तुम्ही त्याच्याने सुद्धा मेकअप फिक्स करू शकता. अंडर आईज किंवा तुमच्या जे चिक्सचा भाग आहे तिथे किंवा फोरहेडला तुम्ही व्यवस्थित मेकअप फिक्स करून घेऊ शकता. कॉम्पॅक्ट पावडरने तुम्ही मेकअप फिक्स करून घेऊ शकता. त्यानंतर मेकअपमध्ये लास्टची स्टेप्स आहे ती फिक्सर.
फिक्सर वापरणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण फिक्सरमुळे तुमचा मेकअप हा लॉंग लास्टिंग होण्यास मदत होते. त्यामुळे एक चांगलं फिक्सर तुम्ही घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही एक मेकअप लवर असाल तर नक्कीच एक फिक्सरमध्ये इन्व्हेस्ट करा. त्यानंतर तुम्हाला जे आवडते ते तुम्ही लिपस्टिक यूज करू शकता. नंतर आईज मेकअप, आयब्रोज जसे तुम्हाला वाटेल त्या तुम्ही पुढच्या स्टेप्स करू शकता. तर अशा प्रकारे आईज मेकअपचा मी पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला मी टाकणार आहेच. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून कळवा, किंवा तुमचे काही क्वेश्चन्स असतील ते सुद्धा मला व्हिडिओमध्ये कळवा. तुम्हाला आणखीन कुठले कुठले व्हिडिओज बघायचे आहेत ते सुद्धा तुम्ही मला व्हिडिओमध्ये कमेंट्स करून कळवा. थँक्यू.